1 बघितलं होतं बरोबर. आता क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलंय, डिफरन्शिएट फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्सच आपल्याला डेरिव्हेट करायचं, डिफरन्शिएट करायचं. टूल कुठे गेलं, ओके आहे. आता याच्यामध्ये इथं काय दिलंय, कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजेच हे फंक्शन कसं आहे, थोडक्यात इथं तुम्हाला असं दिलंय, कॉस, अरे इथं काय करणार आपण, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला काय होणार, मग याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण, समजा dy बाय dx इज इक्वल टू, कॉसचं काय होतं डेरिव्हेटिव्ह, मायनस साइन होतं ना, मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू या एफ ऑफ एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय येणार, एफ डॅश ऑफ एक्स. ओके. मग आता सेम याच फॅशन मध्ये हे सॉल्व्ह करायचं. त्या फॅशन मध्ये सॉल्व्ह केल्यावर काय येतं बघा, कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं काय येणार, मायनस साइन ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजेच काय, याचं डेरिव्हेटिव्ह, दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह, याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच काय आलं, जे इथं दिलंय बघा, सेपरेट डेरिव्हेटिव्ह दोन्हीचे घ्यायचं. मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, 2x, आणि ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0 आलं. ठीक आहे. म्हणजे 2x राहिलं, 2x लिहिताना पुढं लिहायचं इथं, म्हणजेच काय आलं, मायनस 2x स्क्वेअर इंटू साइन ए स्क्वेअर प्लस एक्स. आलं का लक्षात, ओम, हॅलो, ओके. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण काय, हे आहे आपलं दुसरं फंक्शन, अंडर रूट ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. आता याच्यामध्ये हे तुमचं एक्स्ट्रा फंक्शन आहे, हे जे 3x प्लस 2 दिलंय हे तुमचं एक्स्ट्रा फंक्शन आहे. मग तुम्ही सगळ्यात पहिले काय करणार, रेस टू 1/2 दिलं, रूट दिलंय म्हणजे रेस टू 1/2 लिहिलं बघा, रूट, आणि मग काय होणार, ब्रॅकेटचा 1/2 पुढे येणार, जो इथं आलाय 1/2 पुढे आला, आणि 1/2 मायनस 1 याची व्हॅल्यू काय झाली, -1/2. ठीक आहे. -1/2 झालं. आता हे झालं रेस टू एनचं. त्यानंतर या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह पुढे घेतलंय, ते कसं येणार, याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह, याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह, दोन्हीचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेणार. आता दोन्हीचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काय लिहिले बघा, पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 3x प्लस 2, त्याचं काय होणार, ई रेस टू एनिथिंग
ई रेस टू तीच व्हॅल्यू राहते आणि आता या टर्मचं त्याला मल्टिप्लाय करून डेरिव्हेटिव्ह पुढे घेतलं तर एक्स प्लस टू चं डेरिव्हेटिव्ह काय राहतं 3 राहतं कारण 2 चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आणि कॉन्स्टंट 5 होता त्याचं डेरिव्हेटिव्ह इथंच 0 झालं त्यामुळं नेक्स्ट स्टेपला आता काय होणार सॉल्व्ह झालंय फक्त आपल्याला ते प्रॉपर फॉर्मॅट मध्ये लिहायचंय मग हा जो 3 आहे तो 3 इथं घेतला पुढं 3 into e raised to 3x plus 2 upon 2 into under root e raised to 3x plus 2 plus 5 ओके झेपले का माईक ऑन ठेवा ना तुमचे हॅलो ओम आलं का लक्षात हॅलो ओम नाही का राहू दे चालू कंटिन्यू रेकॉर्डिंग होतच आहे ठीक आहे तर आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण नेक्स्ट समला काय लॉग ऑफ टॅन लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2 आता इथं फंक्शन कसं आलंय बघा आता सगळ्यात आपण काय करतो सगळ्यात आउटर फंक्शन पासून स्टार्ट करतो आउटर फंक्शन पासून स्टार्ट करतो कसं करतो सगळ्यात बाहेरचं फंक्शन आपलं काय इथं येणार y इज इक्वल टू लॉग ऑफ मध्ये आतमध्ये ब्रॅकेट मध्ये काय आलं एफ ऑफ हे आहे आपलं एफ ऑफ एक्स फंक्शन पण त्याच्या आतमध्ये पण परत हे फंक्शन आहे एक्स बाय 2 त्यामुळे काय राहणार एफ ऑफ जी ऑफ एक्स आलं लक्षात मग आता सगळ्यात पहिले इथं आपल्याला 3 डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतील सगळ्यात पहिले आहे लॉगचं डेरिव्हेटिव्ह आउटर फॉर्म त्यानंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ च आणि थर्ड डेरिव्हेटिव्ह याचं असे 3 डेरिव्हेटिव्ह चेन मध्ये घ्यायला लागतील बघा आता इथं काय केलं त्यांनी हे झालं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय झालं याचं लॉग आहे त्यामुळे ही टर्म 1 अपॉन आली बरोबर त्यानंतर आता या टर्मचं परत डेरिव्हेटिव्ह पुढे घेतलं काय आलं टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 आता एक्स बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 2 विच इज नथिंग बट 1 बाय 2 मग फक्त ते रिअरेंज करून लिहिलं 1 बाय 2 चं रिअरेंज करून काय लिहिलं त्यांनी हा जो 1 बाय 2 होता हा इकडे घेतला पुढे हा कॉस एकमेकांना हा कॉस आणि हा कॉस स्क्वेअर एकमेकांना कॅन्सल झाला हा 1 बाय 2 पुढे आला म्हणजेच काय आलं 1/2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 आता हा 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 हा हाफ अँगल फॉर्म्युला आहे त्याचं काय ती व्हॅल्यू साइन एक्स येते का त्याच्या जागेवरती काय लिहिणार आपण साइन एक्स लिहिणार 1/sin x is nothing but cosec x ओके आलं लक्षात हो सर नेक्स्ट पण बघ आता नेक्स्टला पण तोच प्रकार आहे अंडर रूट टॅन रूट एक्स इथं पण फंक्शन कसं डिफाईन झालं बघ सगळ्यात बाहेरचं फंक्शन काय y इज इक्वल टू रूट ऑफ एफ ऑफ टॅन एक्स हे काय एफ ऑफ एक्सचं फंक्शन आहे पण त्याच्यात पण एक्सच्या जागेवरती काय घेतलंय रूट एक्स घेतलंय त्यामुळे एफ ऑफ जी ऑफ एक्स ठीक आहे मग आता ह्याचं सोल्युशन कसं असणार आहे dy बाय dx इथं रूट आहे त्यामुळे काय लिहिणार आपण 1/2 रूट एफ ऑफ जी ऑफ एक्स बरोबर मग इथं परत या आतमधल्या टर्म एफ ऑफ जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय तर एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू पुढं काय होणार आतमध्ये परत जी ऑफ एक्स ची टर्म आहे त्याचं पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं जी ऑफ एक्स हे असेल आपलं डेरिव्हेटिव्ह आता त्यांनी पण तेच केलंय बघा कसं केलंय त्यांनी बघ आता इथं बघ काय केलं सगळ्यात पहिले ही जी व्हॅल्यू आहे याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं
2 अंडर रूट म्हणजे आपली ही टर्म, केलं नंतर dy बाय dx ऑफ tan इनवर्स ऑफ x म्हणजे ही टर्म f डॅश ऑफ g ऑफ x. आता हे झाल्यानंतर लास्ट स्टेपला या रूट x चं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, दिस इज g डॅश ऑफ x. आलं का लक्षात? हो सर. ओके, म्हणजे असं त्यांनी स्प्लिट करून केलेलं. फक्त काय करायचं की क्वेश्चन जो आपण वाचतो ना, तर तिथं सगळ्यात पहिले चेक करायचं की फंक्शन्स किती आहेत आणि आपल्याला सगळ्यात आउटर फंक्शन कोणतं आहे, त्या आउटर फंक्शन पासून आपल्याला स्टार्ट करायला. आता मी इथं फक्त फंक्शन सांगतो. फंक्शन बघ काय इथं सगळ्यात आउटर फंक्शन काय याचं, हे बघा. आता इथं काय क्यूब आहे, सगळ्यात पहिले हा क्यूब जे आहे हे सगळ्यात आउटर फंक्शन आहे. म्हणजेच काय झालं, कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब. सर तो वेटिंग मध्ये असायचा नाही तर नाही दिसत आहे, चेक करा. वेटिंग मध्ये नाही येत, नाहीये ना? नाही एक्स क्यूब. ओके. ठीक आहे, म्हणजे आता या अख्ख्या कॉटला, आणि हा त्याचा थिटा आहे, या कॉटला मी काय घेतलं, एफ फंक्शन घेतलं, आणि लॉगला मी फंक्शन काय घेतलं, जी घेतलं. आता लॉगला जरी जी घेतलं तरी पण लॉग एक्स नाहीये ना, लॉग एक्स क्यूब आहे. नाही. हॅलो, हो. लॉग एक्स क्यूब आहे. आता इथं दोन गोष्टी करू शकतो आपण. लॉगच्या फॉर्म्युलानुसार जर एक्स चा क्यूब दिलाय तर हा क्यूब पुढे येऊन 3 होणार, तो 3 करता येईल ना आपल्याला पुढे येऊन. हा 3g. त्यामुळे फंक्शन सगळ्यात आउटर फंक्शन काय एफ, त्यानंतर जी, अशी दोन फंक्शन आहेत. काय आलं, एफ ऑफ जी ऑफ एक्स रेस टू एन हा रूल वापरायला लागेल इथं. एफ ऑफ जी ऑफ एक्स रेस टू एन चा रूल वापरायचा, आणि मग ते काय होणार, सगळ्यात पहिले एन इंटू एफ ऑफ जी ऑफ एक्स रेस टू n-1 रेस टू एन मायनस 1 इंटू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स dash of इंटू जी डॅश ऑफ एक्स. हे झालं आपलं डेरिव्हेटिव्ह, जे की त्यांनी पण फॉलो केलं. आलं लक्षात? ओके. युट्यूबचा व्हिडिओ चेक केला का? हा पण सर त्याची क्वालिटी एवढी असं मीन्स ब्लरी दाखवते सगळं हो का? मोस्टली. 360 ला दाखवलं ना तरच क्लिअर दिसते. 360 प्लस ला 360 प्लस म्हणजे 360 पिक्सल प्लस. ओके, पण आता त्याच्यामध्ये तर तेवढी क्लिअरिटी दिसते मला, लॅपटॉपवर चेक केलं मी तर. व्हिडिओ क्वालिटी आहे सर, पिक्सल जास्त ठेवावं लागतं तेव्हा क्लिअर दिसतंय ते. बरोबर. आणि स्टार्टिंगला 144 असतं मोस्ट लोवेस्ट, नंतर 360 इज मीडियम आणि 720 इज हायेस्ट. हो का? ठीक आहे. बघ आता पुढे पण त्यांनी तसंच केलेलं आहे. सगळी सम तशीच आहेत या क्वेश्चन मधली. कुठलं स्पेसिफिक सांगायचंय का? कुठलं? हो हो 6 म्हणजे हे म्हणतोय तू? 5 raised to sin cube x plus 3. 5 raised to sin cube x plus 3. आता थोडक्यात हे सम असं आहे, 5 raised to f of x, कारण हा sin क्यूब x प्लस 3 हा अख्खा एकच फंक्शन आहे. मग इथं काय करणार आपण, याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेणार आपण, 5 raised to f of x, e raised to x नाही, 5 raised to a raised to x ना, बरोबर, इंटू log 5
इंटू हा. एफ डॅश ऑफ एक्स. तर वेटिंग रूम चेक टाइम. आलाय का? हो. ओके, आता दिसतंय. बता पण दिया ना. काय काय जॉईनिंगला वेळ लागतो. ठीक आहे, तर असं केलं इथं एफ ऑफ एक्स म्हणजेच काय येणार, आता इथं एफ ऑफ एक्स काय घेतलंय आपण, साइन क्यूब एक्स प्लस 3, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार एफ डॅश ऑफ एक्स 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं कॉस एक्स प्लस 3चं डेरिव्हेटिव्ह 0 झालं. बरोबर, असं आपण हे घेऊ शकतो. ही आली तुमची एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू. ही फक्त ऍज इट इज इथं पुट करायची, येईल ते आन्सर. त्यांनी पण तेच केलं. ठीक आहे, 3x प्लस 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स आणि लॉग 5 ऍज इट इज लिहिले. आलं लक्षात? नेक्स्ट बघा, कोसेकचं पण तसंच आहे, 7 नंबर सम तेच आहे. खाली कुठं काय आहे का बघ, इथं बघ, इथं 3 फंक्शन आहेत. सम नंबर 11, सम नंबर 11 बघ काय 11 मध्ये काय आहे, हा आहे आपला टॅन. टॅन हे एक फंक्शन आहे, टॅन ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स. म्हणजे इथं काय करणार, इथं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डेरिव्हेटिव्ह काय येणार, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एफ ऑफ जी ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. हे असलं पाहिजे आपलं आन्सर. आता याच्यामध्ये एफ डॅश ऑफ एक्स काय, साइन ऑफ कॉस इनवर्स. म्हणजे जर आपण एफ ऑफ एक्स घेतली, एफ ऑफ जी ऑफ एक्स घेतली, तर इथं काय येतंय कॉस ऑफ साइन एक्स. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स काय आलं, मायनस साइन ऑफ साइन एक्स आणि जी डॅश ऑफ एक्स काय येणार कॉस एक्स. अशी ही दोन्ही डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यू इथं पुट करायची, इथं एक आणि इथं एक. तेच तुमचा आन्सर आहे बघा. ही एक व्हॅल्यू, ही याची, आणि ही व्हॅल्यू आहे याची. मायनस साइन जे ते पुढे घेतलंय, बाकी हे ऍज इट इज जे आता आपण इथे घेतलंय ते. आलं लक्षात? किती फंक्शन आहेत ते स्पेसिफाय केलं की आपल्याला सॉल्व्ह करायला थोडं जास्त इझी जातं. ओम नाही आला का अजून? आहे. आहे, हॅलो सर. ओके. आहे. डिस्कनेक्ट झाला मधूनच. हो हो. नाही, ठीक आहे. व्हिडिओवरती लक्षात येते ना तिकडं पण ह्याच्या. हा हा. मिस झालं काय तर तिकडं बघ, म्हणजे कसं होतं
मिस व्हायचे चान्सेस कमी होऊन जातात. ओके, आता अजून क्वेश्चन नंबर बघा. आता त्याच्यात पुढच्या खालच्या क्वेश्चन मध्ये काय इश्यू आहे का? खाली कुठला आहे? लेट वाय साइन इनवर्स. इथं पण दोनच फंक्शन आहेत, 3 फंक्शन आहेत. सेकचं बाहेरचं आहे, म्हणजे इथं डेरिव्हेटिव्हच्या स्टेप किती येणार? इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकचं डेरिव्हेटिव्ह पहिलं घ्यायचं, दुसरं टॅनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, आणि तिसरं या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. बघा, सगळ्यात पहिली इथं सेकचं डेरिव्हेटिव्ह आलं. सेकचं डेरिव्हेटिव्ह काय तर सेक एक्स टॅन एक्स, हे आलं टोटल सेकचं डेरिव्हेटिव्ह. हे टोटल काय आलं? डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक. त्याच्यानंतर फर्स्ट फंक्शन संपलं. आता सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, जे आपलं हे सेकंड घेतलं आपण, ते सेकंडचं डेरिव्हेटिव्ह काय घेतलं? टॅन ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4. ओके, तर हे याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? पहिली टर्म ऍज इट इज, तुम्ही सगळ्यात आउटर टर्मचं डेरिव्हेटिव्ह तसंच ठेवले. त्यानंतर टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? सेक स्क्वेअर आलं, ते पण तसंच. आता आतल्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर आतल्या ब्रॅकेटच्या दोन्ही टर्मचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलं. एक्स रेस टू 4चं काय येतं? 4 इंटू एक्स क्यूब, आणि 4चं डेरिव्हेटिव्ह 0. फक्त या टर्म रिअरेंज केलं, 4x क्यूब पुढे घेतलं, बाकीचे टर्म फक्त रिअरेंज केलं, मोठी टर्म शेवटी ठेवली. आलं लक्षात? इकडे बघा, सम नंबर 13. सम नंबर 13 मध्ये सगळ्यात पहिले बेसिक रूल, लॉगचा एक बेसिक रूल आपल्याला माहिती आहे, इथे लिहिलेला आहे तो. ई रेस टू लॉग ऑफ एक्स. आता या एक्स लॉगचा बेस ई आहे. जर दोन्हीचा बेस सेम असेल तर ही अख्खी एवढी टर्म निघून जाते. डायरेक्टली फक्त एवढंच आन्सर राहतं, काय तो एक्स. तेच आन्सर आलं. सेम इथं पण बघा, इथं बेस काहीच नाही दिला, म्हणजे बेस काय असला पाहिजे? इथला बेस ई आहे. बेस इंडायसेसचा याचा ई असेल तर एवढी टर्म निघून गेली. शिल्लक राहिलं काय? लॉग एक्स स्क्वेअर मायनस लॉग एक्सचा स्क्वेअर, एवढीच टर्म राहिली. दोन्हीचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलं, सॉल्व्ह झालं. हे सिंपल आहे, फक्त हा रूल महत्वाचा आहे. हा रूल माहिती असणं महत्वाचं आहे. आले का लक्षात? ओम, जरा जरा. कुठलं समजलं नाही? तू मधलं मिस केलं त्यामुळे तुला तसं झालं. आता हा हा, म्हणून तू म्हणून ते एकदा रिवाइंड चेक कर, मग तुला जर प्रॉब्लेम आला तर विचार, मग परत सांगू पुढच्या सेशन मध्ये. हो. ओके, आता इथं पण बघा, हे सम परत सांगतो बघ, म्हणजे ओम तुला लक्षात येईल. मी हे सम सांगतो. आता इथं बघ, टोटल डेरिव्हेटिव्ह किती घ्यायचे आपल्याला? सगळ्यात आउटर फंक्शन काय? साइन, हे आउटर फंक्शन आहे. त्यानंतर रूट साइन रूट एक्स, हे फंक्शन दुसरं आहे. आणि त्याच्यानंतर रूट एक्स, हे तिसरं फंक्शन आहे. अशी टोटल 3 फंक्शन आहेत. मग सगळ्यात पहिले काय केलं त्यांनी? बाहेरच्या साइनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. बाहेरच्या साइनचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? हे आलं तुमचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आलं. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? कॉस अंडर रूट साइन अंडर रूट एक्स
हे डेरिव्हेटिव्ह आलं. आता त्यांनी काय केलं, ते त्याच्या पुढे गेले, ते त्यांचं सेकंड डेरिव्हेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह कशाचं येणार, या टर्मचं सेकंड डेरिव्हेटिव्ह येणार. त्याचं काय आलं, रूट आहे, त्यामुळे रूट काय लिहिलं तुम्ही, 1/. आता हे पहिलं ऍज इट इज कॉपी पुढे पेस्ट होत राहतं पहिल्यातलं. दुसरं एक्सपांड झालं, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, रूट आहे त्यामुळे 1/2 अंडर रूट टर्म, आणि हे आलं तुमचं थर्ड डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, थर्ड डेरिव्हेटिव्ह काय आलं, ते साईनचं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, कॉस होणार आहे. लिहिलं. त्याच्या आतमध्ये शेवटी एक्स आहे का, इथं नाहीये, रूट एक्स आहे. मग रूट एक्स पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार. ही आली तुमची डेरिव्हेटिव्हची फोर्थ स्टेप. रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय काय येतं, डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1/2 रूट एक्स. म्हणजे टोटल तुम्ही एकाच टर्म मध्ये 4 डेरिव्हेटिव्ह घेतले, बरोबर. जसं जसं डीप जातो, जोपर्यंत शेवटी एक्स राहत नाही ना, तोपर्यंत आपण डेरिव्हेट करत राहायचं. आता इथं पण काय आलंय, आता इथं 1/2 रूट एक्स, त्याच्यानंतर आतमध्ये काय राहिलं, आतमध्ये एक्स राहिला. एक्स राहिला म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे, त्यामुळे आपण त्याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह घेतलं नाही. ती आपली लास्ट स्टेप राहिली डेरिव्हेटिव्हची. आलं लक्षात? हॅलो, हो नो. हो हो आलं का लक्षात? ठीक आहे. हो. म्हणजे हो. हा असा क्वेश्चन आहे हा. या क्वेश्चन मध्ये सगळी सम सेम आहेत. क्वेश्चन 2 मध्ये त्याच्यामध्ये राहिली किती सम, 1 2 आणि ही 3 सम राहिली. आता हॅलो, ओम ओम आणि विशाल, हॅलो. हॅलो. हा, हो. आता मे बी विशालने एड केलेत, पण ओम ही 2-3 सम आहेत ना, ही सम कंप्लीट कर. 6 वाजता परत आपण सेकंड सेशन घेऊ, त्याच्यामध्ये आपण तिसरा क्वेश्चन पण संपून टाकू. ओके. हे आलं का ओके. लक्षात? कारण व्हिडिओ पण लेंदी झाला की अपलोड पण होत नाही, असं इश्यू आहे. आलं का? सेकंड क्वेश्चन. आता 1 मिनिट.